नमस्कार मंडळी, ग्रीन साडीवर 4 कॉन्ट्रास्ट ब्लाउज कसे ज्वेलरी वगैरे कसे घालतात आणि कसा लुक दिसतो त्याच्यावर मी व्हिडिओ बनवला आहे. तर शेवटपर्यंत तुम्ही बघा आणि चॅनलला नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साडी आहे, ह्या एक ग्रीन साडीवर 4 ब्लाउज कॉन्ट्रास्ट मध्ये कसा लुक करायचा आहे, का करायचा आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये कशी साडी दिसते तर तुम्हाला हा व्हिडिओ मध्ये दिसणार आहे. तर तुम्ही बघू शकता हे 4 ब्लाउज आहेत, त्याच्यावर ही एक सिंगल ग्रीन कलरची साडी घालून तुम्हाला दाखवणार आहे. चला व्हिडिओला आपण आता सुरू करूया. फर्स्ट लुक मध्ये मी पिस्ता कलरचा ब्लाउज घातलेला आहे. हा ब्लाउज मी स्ट्रेचेबल आहे. ते मी 36 साइज घेतलेला आहे ऑफलाईन. आणि ही साडी ग्रीन कलर आहे, तर मी ते कॉम्बिनेशन नुसार घेतला आहे. आणि मी वन साइडच पल्लू ठेवत आहे साडी. ही साडी कॉटन सिल्क असल्यामुळे इझिली रॅप होतात. आणि चिन्या पिन मी सिक्युअर करत आहे. आता छोट्या छोट्या चिन्या करून आणि हे म्हणजे असं सॉफ्ट आहे साडी की जेणेकरून लवकर साडी जमते. माझ्या चिन्या झाल्या आहे. आणि हा ब्लाउज थोडं म्हणजे लूज आहे. मला थोडं 36 थोडं ढिलच होते. पिनने सिक्युअर करून घेते मी चिन्या. आणि मी पदर एक साइडच ठेवत आहे, चिन्या नाही करत आहे. मी आता पिन लावून घेते पदरला. मी पदरला पिन लावून घेतली आहे. थोडं मी पदर सेट करते. पदर सेट करून झालेला आहे. आता मी ज्वेलरी पाहते. तर ज्वेलरी मी ग्रीन वाली डिसाइड केली आहे. ही म्हणजे ग्रीन आणि पिस्ता कलरच्या ब्लाउज वर ग्रीन कलरचे मी छोटासा नेकलेस घातला आहे. हे मी नेकलेस मिशोवरूनच ऑर्डर केलं होतं. आणि याच्यावर छान कुंदन वर्क आहे. आणि बाजूला ग्रीन वाले मनीचं हे दिलं आहे, वर्क दिलं आहे. आणि गळा ही नेकलेस घातल्यावर असं वाटतं की गळा असा पूर्ण भरून दिसते. आणि इयरिंग्स असे छोटे छोटे आहे, कुंदर वर्क दिले आहे. क्यूट्स म्हणजे असं छान वाटतात ते इयरिंग्स घातल्यावर. खूप सुंदर इयरिंग्स आहे याच्यावर. आणि हा मिशोवरूनच घेतला आहे मी. त्याच्यानंतर मी माझं मंगळसूत्र घालते मोठं. मी आता केसाला जोडाच पाडते म्हटलं. आणि त्याला मी जोडा असं कोणी नसल्यावर आपण असंच बांधलं केस आणि विक लावली तर जोडा खूप सुंदर दिसते. तर मी तसंच करत आहे. बो लावून घेते मी.
आता माझा तयार झाला आहे फर्स्ट लुक, तुम्ही बघू शकता. सेकंड लुक मध्ये मी मरून कलरचा ब्लाउज घातलेला आहे आणि मी वन साइडच पदर ठेवत आहे. आता पिननं सिक्युअर करून घेते मी पदर पहिले. त्याच्यानंतर मी ज्वेलरी बघते. याच्यावर मी रेड कलरची नेकलेस घालत आहे, कारण माझं ब्लाउज रेड कलर मरून कलरचं असल्यामुळे त्याच्यावर ते शोभेल असं. आणि त्याच्यावर नेकलेसवरचे इयरिंग्स मी तेच मरून कलरचे रेड कलरचेच घालत आहे. मुकडा मी आधी फर्स्ट लुक मध्ये नाही घातला होता, की म्हणजे मला लक्षात नव्हतं. आपण घालू शकते. नथ घातल्यावर आहे की थोडा अलगच लुक येते साडीवर. आपण लग्नात वगैरे जायचं राहिलं, कुठे जायचं राहिलं तर नथ घातली तर चेहरा असा खूप म्हणजे सुंदरच दिसते. त्याच्यानंतर मी माझं मंगळसूत्र घालते आणि तुम्ही बघू शकता तयार झाला माझा सेकंड लुक. तर कसा तुम्ही बघू शकता सेकंड लुक माझा कसा आहे. थर्ड लुक मध्ये मी येलो कलरचा ब्लाउज घातलाय. त्याच्यावर रेड, ग्रीन आणि ग्रे कलरचं थोडंसं ग्रे कलरचं कॉम्बिनेशन आहे. मी कॉन्ट्रास्ट मध्ये घातलाय, जेणेकरून येलो कलरचा प्लेन येलो कलरचा पण घालू शकता आपण, पण याच्यामध्ये येल्लोवर रेड, ग्रीन असं कॉम्बिनेशन असल्यामुळे मी घातलेला आहे. आणि मी याचं गळ्यातलं मी मल्टी कलर मध्येच घालत आहे, म्हणजे जेणेकरून ब्लाउजला कॉम्बिनेशन होईल असं मी गळ्यातलं घातलेलं आहे. आणि छान असं इयरिंग्स पण मी मल्टी कलरच घालत आहे, जेणेकरून गळ्यातल्याला म्हणजे शोभेल असं सूट होऊन जाईल. असे झुमके टाइप आहे, मल्टी कलर छान दिसेल. त्याच्यानंतर मी मोकळा नथ घालते. मी 2 लुक मध्ये मी बँगल्स घालणं विसरली होती. तर ग्रीन कलरचे बांगडे आपण लग्नामध्ये घालतोच, तेच वाले घालते मी. पण कसं आहे की म्हणजे साडीवर कसं हिरव्या बांगड्याचाच लुक जास्त येतो. आपण लाल वगैरे जेणेकरून आपण कोणत्याही साडीवर घालायचं राहिलं तर पण ग्रीन हिरव्याच कलरच्या बांगड्या सूट होते जास्त करून लग्नामध्ये वगैरे कुठे जायचं राहिलं तर. त्याच्यानंतर मी नथ घालते. नथ घातल्यावर असं म्हणजे वेगळाच लुक येते साडीवर. तयार झालेला आहे माझा थर्ड लुक, तुम्ही बघू शकता कसा वाटतो तर.
लुक मध्ये मी गुलाबी कलरचा ब्लाउज घातलेला आहे. हा ब्लाउज सिवलेस आहे. हा ब्लाउज मी मिशोवरून ऑर्डर केला होता आणि वन साइडच पदर ठेवते. मी पिनाने सिक्वेअर करून घेते मी पदरला पहिले. त्याच्यानंतर मी ज्वेलरी पाहते. हा ज्वेलरी मी लॉंग वालाच घालत आहे. गोल्डन कलरचा हे आहे. त्याला मणी दिले आहे. ग्रीन आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन. कुंदन गुलाबी कलरचं असं मणीचं वर्क दिलं आहे कॉम्बिनेशन मधून. आणि मी इयरिंग्स गोल्डन कलरचेच घालत आहे. झुमके तुम्ही बघू शकता. आणि साडीवर असं झुमकेचाच लुक जास्त येतो, चांगला दिसते. साडीवर झुमके असे मोठे झुमके घातल्यावर ना छान दिसते. आणि नथ घातल्यावर असं वाटतं की मराठी मुलगीच महाराष्ट्रीयन लोकच येतं त्याच्यावर साडीवर छान असं. त्याच्यानंतर मी बांगड्या घालते ग्रीन कलरचे. तयार झालेला आहे माझा फायनल लुक, तर तुम्ही बघू शकता. एवढे माझे साड्या स्टाईल आहे. 4 कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज तुम्ही बघितला असेल तर माझ्या कोणता लुक तुम्हाला आवडला नक्कीच कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण हेल्पफुल वाटेल. मला आवडत असेल तर मी असेच व्हिडिओ घेऊन येत जाईल. तर नक्कीच भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.